पनवेलचा ब्रिज घेऊया. हां पनवेलचं. हां म्हणजे मग तो डायरेक्टली पुढे उतरतो. चालेल डन. अँकर सगळं असतं तर चालेल का तिथं? मी सायकल फिक्स करतो विचारायला आज पण काम लागलेलं आहे. जय हरी विठ्ठल मंडळी. निघालोय पंढरपूरच्या सायकलवारीला. हे यंदाचं 3रं वर्ष आहे आणि 3री सायकल पण आहे आपली. यावेळी आपण घेतली आहे ट्रेक. ती मला घेतली रोनोनी, माझ्या मुलीने. हो, आता हिला सोडून चाललो आहे ह्या सगळ्यांना 3 दिवस. आत्ता आपल्याला 8ला निघायचं होतं पण काही कारणास्तव नेहमीसारखा उशीर झालाच आहे. पण सगळेजणं वाट बघत आहेत तर आता जास्त वेळ घालत नाही आणि निघतो. तुम्ही चला माझ्याबरोबर पंढरपूरच्या वारीला. आज निघालो आहे ठाणे ते पुणे, पहिला डब्बा. काय मजा होते रात्रीच्या सायकलिंगमध्ये ते पाहूया. सो तुषार आमरे, संदीप पाटील, आम्ही त्रिकूट चाललो आहे आता ठाणे ते पुणे करतो आहे. 9:30 पावणे 10 होत आलेत. चलो चलो गणपती बाप्पा मोरया. मोरया. चला चला. हां, ट्रॅफिक पार करत चाललो आहे. रबाळे पोचलो आहे. विटावा रबाळे. ब्रिज घेत नाही आहे, हलून चाललो आहे जेणेकरून एनर्जी सेव्ह होईल आणि घाटात ती वापरता येईल. रात्रीचे वाजलेत 11 आणि पोचलो आहे कळंबोली मॅगडीला. 32 किलोमीटर झालेत. छान चालू आहे. हवा ओके. रात्री निघण्याचा फायदा आहे. सायकल मस्त लाईट आहे त्यामुळे मजा येते. मी 5 ते 7 राईड केल्या त्याच्यावर. ऑलमोस्ट 700 किलोमीटर चालली आहे सायकल. नाही असं नाही पण लॉंग रूटला समजते. नवीन सायकल मजा करते. शेडूंगच्या टोल नाक्याला पोचलो आहे. आत्ताच कुठे तो लाईट आहे कारण बाकीचा पूर्ण अंधार. पण क्लायमेट थंड आहे सो रात्री निघाल्याची मजा येते. एनर्जी खूप सेव्ह होते. 1 पाऊण तास आधीच ब्रेक घेतला होता. सो आता चौकला ब्रेक घेऊ असं डिसाईड केलं आणि टोल नाक्यावर न थांबता पुढे निघालो. होप तिकडे आम्हाला काहीतरी खायला मिळेल. मी रात्रीचं सायकलिंग काहीसं असं वाटतं. पिच डार्क पण थंड हवा फुल ऑन. पता आणि मॅगी ब्रेक. ऑलमोस्ट 56 झाले. अजून 40 मिनटं झाली आहेत आणि खोपोलीमध्ये पोचलो आहे. खोपोलीमध्ये एंटर करताना दिसतं ते पहिले छत्रपती शिवाजी महाराज. मस्त लाईटिंग आहे. खोपोली पोलीस स्टेशनवर एक 10 मिनटाचा ब्रेक, पाणी रिफिल केलं आणि घाट चढायला सुरुवात केली. काळा मिट्ट अंधार आणि छान मध्ये मध्ये गाड्या येतात. असं काही एकटं वाटत नाही आहे. घाट लाईव्ह असतो त्यामुळे काही असं भीती वाटत नाही आहे. बेसिकली रात्री घाट चढण्याचं विशेष उद्देश म्हणजे की तुम्हाला क्लाइंब दिसतच नाही. चढ दिसत नाही की किती. जे सकाळी होतं की अरे अजून चढायचं असं काहीच होत नाही. अंधारामुळे तेवढं दिसतच नाही. जेवढा लाईट जाते तेवढंच दिसतं आणि क्लाइंब सोपा होतो असं मला वाटतं. एवढंच दिसतं आपल्याला.
घाटाचा बराचसा अंतर आता पार झालं आहे, वर आलं आहे सनराईज पॉईंटच्या इथे. आणि इथे चहा कॉफी पिऊ, काहीतरी खाऊ. हां मस्त असं. आणि पाठून मिलिंद सर, विनीत आणि शशी सर आलेत. शशी सर आणि मिलिंद भाऊ. गोष्टी चालतच नाही ना आपल्या अँकर सगळं असं तर चालेल का तिथं. मी सायकल फिक्स करतो विचारायला, आज पण काम लागलेलं आहे. 4:26 झालेत. लोणावळा सिटीमध्ये पोचलो आहे. हां आता थोडीशी झोप येते, पण न झोपायचा प्रयत्न करून पॅडलिंग करत राहायचं. हां हवा मस्त एस पी आणि तुषार पुढे गेलेत. मी थोडा पाठी राहिलो होतो, वॉशरूम ब्रेक घेतला आणि आता असं पडलो आहे कारण खूप झोप येते. तर एकीकडे चहा प्यायला थांबले. हां 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 छान उजाडलं आहे. आणि आमचे फक्त 50 किलोमीटर राहिले. ट्रॅफिक खूप आहे या रोडवर, फुल कंटेनरचा ट्रॅफिक. एस पी आहेत पाठी. गावला घेतला एक चहा चादरी. गरमागरम चहा पिऊ. तळेगाववरनं निघतो. मस्त उजाडले, ढग मस्त दिसत. फायनली हॉटेलला पोचलो. हां राईट. तर फायनली आपल्या हॉटेलला पोचलो आहे पुण्याच्या. 153 किलोमीटर झाले आहेत टोटल. आणि मध्ये काहीच शूट केलं नाही. शेवटचे 40 किलोमीटर फटाफट गेले कारण ऊन यायच्या आधी पोचायचं होतं. सो तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या ब्लॉगसाठी स्टे ट्यून.